नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य लॉटरी सेंटरच्या स्टॉल वरती। सो आपण त्यांच्या अध्यक्षासोबत थोडा संवाद साधून घेऊया। मनोज वारंग यांच्यासोबत संवाद करूया। नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं खूप स्वागत आहे। नमस्कार। काय सांगाल, महाराष्ट्र राज्य लॉटरी सेंटरच्या स्टॉलला 33 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि वर्धापन दिन आहे त्याचा 55वा। तर तुम्ही काय तुमच्या त्यामागची काय भावना आहे, काय सांगाल? तर हा जो स्टॉल आहे हा 1990 पासून चालू आहे। त्याला आज 34 वर्ष झाली आणि महाराष्ट्र राज्य लॉटरीला आज 55 वर्ष झाली। त्याच्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी आज कुठेतरी आज कमी पडते। त्यासाठी आपण जो संघट शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर म्हणजे जीएसटी असेल किंवा इतर लोकांचे प्रश्न असतील, फुटपाथवरचे असतील, त्या माध्यमातून आम्ही संघटनेच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांचं निवारण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तर दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य लॉटरीचा सेल जो कुठेतरी ढासळत चाललाय, त्याला कसं तुम्ही सावरणार, कशा प्रकारे सावराल तुम्ही? आता इथे राज्य सरकारने जे परराज्याच्या लॉटरी आहेत, गोवा राज्य असेल, नागालँड असेल, मिझोरम असेल, या लॉटऱ्यांना कुठेतरी आळा स्वतःहून घालायला पाहिजे होता, तर तो काय घातलेला नाहीये। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीचा सेल कमी झालाय। पण आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सुनील शिंदे माजी आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे, अनिल देसाई साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे जीएसटीच्या स्वरूपात व या राज्यांना कुठेतरी आळा घालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर तो घालून आम्ही त्यानंतर पुढचे पाऊल जे आता इलेक्शन आहे, इलेक्शनच्या नंतर आम्ही ते चालू करणार आहे। परराज्यातील अनेक लॉटरीच्या विलख्यात महाराष्ट्र राज्य लॉटरीचा श्वास कुठेतरी कोणतोय, तर तो श्वास कसा तुम्ही मुक्त कराल? मुळात कसं आहे, परराज्याचे डिअर लॉटरी आहे, राजश्री आहे, परत गोल्डन आहे, ह्या परराज्याच्या लॉटरी आहेत। ह्यांना मान्यता दिली कोणी? मुळात त्यांना मान्यता मिळाली आहेत आणि सरकारकडे संख्याबळ कमी असल्यामुळे त्या तिकडे एक आयुक्त देतात की तो दोन्ही म्हणजे लॉटरीचा पण बघेल आणि जीएसटीचा पण बघेल। मुळात एक लॉटरीसाठी वेगळा आयुक्त आणि माणसं पुरेशी दिली तर आपण महाराष्ट्र राज्य लॉटरीचा सेल वाढू शकतो। आमच्या संघटनेच्या लॉटरी विक्रेत्यांच्या माध्यमातून जे आमचे विक्रेते आहेत तो सेल वाढू शकतो, असा आम्ही प्रयत्न आता सुरू केलेला आहे। आणि याच्यासाठी आम्ही तामधाम दंडभेद, मग ते डिअर असो, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीत शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही आमच्या पद्धतीत बंद करून, परराज्याच्या लॉटऱ्या बंद करून राज्याची शासनाची लॉटरी कशी एक नंबरला आणता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि या 200% आम्ही करणारच। काही अनधिकृत लॉटरी चालू आहेत, तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न काय आहे तुमचा? आता कसं झालंय, ह्या ज्या परराज्याच्या लॉटरी आहेत, पेपर लॉटरी, मग त्या डिअर असतील, हे डिअर आहे, ह्या डिअरने अनेक वर्ष ह्या इथे आता तुम्ही पाहिलं असाल की त्यांच्या माध्यमातून पैसे गेले भाजपला। तर ह्या डिअर लॉटरीने आता ही लिगल आहे की इलिगल आहे ही सरकारला विचारायला लागेल। सरकार मान्य दाखवून अशा भरपूर लॉटरी आहेत, सरकारला दाखवायला लागेल की ह्या मान्यता तुम्ही दिल्या आहेत आणि शासनाच्या लॉटऱ्या फक्त महाराष्ट्रात चालू आहे। ही जर लॉटरी नागालँडची आहे तर नागालँडमध्ये किती चालती आहे, गोव्याची आहे तर गोव्यामध्ये किती चालती आहे, मग आमची शासनाची लॉटरी आहे महाराष्ट्र, ती आमच्या इथे चालते आणि त्याच्याबरोबर ह्याही चालतात। तर ह्यांना कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आमची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे लॉटरी सेना ही पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि ह्यांना आम्ही हाणून पाडणार आणि आम्ही शासनाची लॉटरी एक नंबर करणार म्हणजे करणार। महाराष्ट्र राज्यात आता विक्रेते आहेत, त्यांना तुमचा काय संदेश पोहोचवायला तुम्हाला आवडेल? आजचं वर्धापन दिन आहे, महाराष्ट्र राज्य लॉटरीचा 55वा वर्धापन दिन आहे। हा करिवड नाका आहे, गिरणगाव, जिकडनं सुरुवात झाली संघटनेची लॉटरीची, ही सुरुवात आहे। असेच आमचे सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात पदाधिकारी आहेत, मग छत्रपती संभाजीनगर असेल, मालाड असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अमरावती असेल, अशा ठिकाणी असे आम्ही विविध कार्यक्रम आज राबवले। आचारसंहिता असल्यामुळे आम्ही दरवर्षी मोठा कार्यक्रम करतो दादरला आणि आमचे पक्षप्रमुख येतात, तो आम्ही कार्यक्रम साजरा करतो। तो आम्हाला आज आचारसंहिता असल्यामुळे करता आला नाही, तर त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आमच्या विभागीय सचिव पदाधिकाऱ्यांना सांगून
जसजसे संभाजीनगर आहे, औरंगाबाद, परत अमरावती आहे, ठाणा, कल्याण, डोंबिवली अशा ठिकाणी लॉटरीच्या स्टॉलवरती जाऊन आम्ही केक कापायचा कार्यक्रम करून आणि सगळ्यांना शुभेच्छा देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करत आहोत. असे महाराष्ट्रात किती म्हणजे आहेत जे स्टॉल आहेत जे लॉटरीचे, एकूण किती स्टॉल आहेत? एकूण महाराष्ट्रात बघायला गेले तर 8 लाख लोकांचा रोजगार होता. तो जीएसटी आला, त्यानंतर लॉकडाऊन आला, त्याच्यात तो कमी होऊन एक 4 ते 5 लाखापर्यंत आलेला आहे. आणि त्याच्यात आमचे 200 ते 300 कार्यकर्ते म्हणजे पदाधिकारी आहेत. तसे जे सर्व पदाधिकारी आहेत आमचे शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे, असे त्या माध्यमातून प्रत्येक स्टॉलवरती जाऊन विक्रेत्यांना एकत्र करून शासनाची तिकीट कशी पुढे आणायची, शासनाचा आज 55वा वर्धापन दिन आहे लॉटरीचा, तो कसा साजरा करायचा आणि आपण कसं आपलं प्लॅटफॉर्म पुढे आणायचा, हा या माध्यमातून आम्ही विक्रेत्यांच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून, स्टॉलच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून लॉटरी कशी टिकेल हा संदेश आम्ही आज इथे आम्ही देत आहोत. बरं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही किती वर्ष झाली तुम्हाला? लॉटरी क्षेत्रामध्ये जवळजवळ मी 40 वर्ष आहे. 40 वर्ष झाली. आज तुमची काय भावना आहे? लॉटरी ही अशीच टिकली पाहिजे. जे का तसं जीएसटीमुळे जो सेल डाऊन झालेला आहे तो कसा वाढेल याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद, तुमचं खूप खूप धन्यवाद मुंबई आउटलुकशी संपर्क साधल्याबद्दल.